हा नेमका काय प्रकार आहे? तुझा बाप भाऊ, माझे पप्पा या सगळ्यात इन्व्हॉल्ड आहे, त्याचा मला ऑलरेडी खूप त्रास होतोय. पण माझ्यावर विश्वास ठेवा भाऊ. तुझ्यावर विश्वास आहे, पण काय भाऊ? अजूनही राग आहे माझ्यावर? तुझ्यावर नाही. कायद्यानुसार आपला विजय झालेला आहे इनामदार साहेब. आता काही दिवसातच ते मैदान तुम्हाला मोकळं करून मिळेल. ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमची मुलगी शिवानी, तीही त्या मैदानावरच खेळते. तिथल्या सगळ्या माणसांशी ओळख आहे तिची. माझ्या पियाने पाहिलंय तिला. हे मैदान तुमच्यासाठी, तुमच्या लेकीसाठी इमोशनल इश्यू होऊ शकतो. शिवानी, मला माहिती आहे तू हे जे काय सगळं चाललंय यात इन्व्हॉल्व नाहीयेस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण एकदा टचलाईन क्रॉस केली की एकतर आउट तरी व्हायचं किंवा समोरच्याला आउट तरी करायचं. आता सध्याला हातचा राखून ठेवलेल्या गड्यासारखी स्वस्त बसून राहा. वेळ आली की मी तुला बरोबर मैदानात उतरवणार. मी कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, किती वाजता घरी येतो, सगळ्याचा रिपोर्ट ठेवतात पप्पा. करेक्ट आहे, पण त्यात काहीच चुकीचं नाही. तुझ्या बरोबर असंच केलं पाहिजे. बाय द वे, उशीर का झाला? अगं आई, त्याची फ्लाईट लेट झाली होती. एअरपोर्टवर किती थांबावं लागलं मला. आणि आमच्या फ्लाईट मध्ये 2 मुलींची मारामारी पण झाली. एक इंडियन होती आणि एक फॉरेनर होती. इंडियन काय म्हणाली की तुम्ही फॉरेनर आमच्या इकडे येऊन आमची वाट लावता, पण फॉरेनर जी होती ती इतकी गोड होती ना काकू. साहेब, महत्वाची गोष्ट आहे. सांग लवकर. साहेब, ते व्यायामशाला आणि मैदान, त्याचे ओरिजिनल कागद कोणालाच सापडत नाहीये. ते काय? म्हणजे आपल्याकडे काही नसताना खोटे पेपर्स बनवले आपण? मूर्ख आहात का तुम्ही? मूळ मालकाने इनामदाराला जमीन विकली. इनामदाराला त्याला का हा इनामदार 5वीत असताना बिल्डर झाला काय? भाऊ, तुम्ही किती बडबड केली तरी जोवर आपल्याकडे पेपर नाही तोवर आपण काही करू शकत नाही आहोत. आहेत रे पेपर माझ्याकडे. पेपर आहेत माझ्याकडे. हिरवी काय एवढं काहीतरी रंगाची फाईल आहे ती. काय बोलताय भाऊ? काय 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 बोलतोय? काय बोलतोय? ही जागा, ही व्यायामशाळा माझी आहे. हो, ते जगाला माहिती आहे, पण ते आता नव्याने सिद्ध करायला लागणार आहे ना. हे सगळं त्या जयराज इनामदारचा डाव आहे. त्याचा डाव आहे हा. त्याला जाऊन सांग. काय ते आमच्या हातनं आमची जमिनीच्या मूळ कागदाची फाईल हरवली? तू पण तर जेवढं सांगितलं तेवढं करत जा. मी सांगितलं जाऊन सांग. हो, आता इथे बडबड करून काही उपयोग नाहीये. ए मुलांनो, काय जेवणार जरा आधीच सांगा, तशी मला तयारी करायला. काकू, मी काय म्हणतो, मला माहितीये की मी आजच आलोय आणि असं सगळं बोलतोय. कदाचित मी आगाऊही वाटू शकेन तुम्हाला, पण मी आणि शिवानी बाहेर जाऊ का जेवायला? म्हणजे अरे, त्यात काय विचारायचं, बिंदास जा. तिला पण घरात कंटाळाच येतो तसा. जा, तिला थोडा चेंज होईल. थँक्यू काकू, थँक्यू व्हेरी मच. आणि जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला किचन मध्ये मदत करतो. आय एम व्हेरी गुड कुक बाय द वे. नो थँक्यू, तुम्ही बाहेरच जा जेवायला. सर, आम्ही नोटीस लावायला मैदानावर गेलो होतो, तेव्हा शिवानी पण तिथेच होती आणि भाऊंशी पण बोलताना पाहिलं. ठीक आहे. इतकं बोलून, इतकं धाक दाखवूनही गेली मैदानावर. सगळ्या हाताबाहेर जायला लागलाय. अजून एकदा परत ओरडून नाही, काही फरक पडणार नाही पोरीवर. सगळं आता वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार. सॉरी शिवानी बेटा, आजपर्यंत तुझ्याबरोबर तपांसारखा वागत होतो, तुझ्या काळजीपोटी. खरंच मुलगी म्हणून वागत होतो, बापाच्या काळजीने विचार करत होतो. नाही ना, तर वेळ आली एक राजकारणी म्हणून तुझ्याशी वागण्याची.